भाजपवर एकनाथ तर आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले. वळूया पुढच्या बातमीकडे. कर्नाटकात सोयाबीनला 3,800 रुपयांचा दर. खरगे खोटं बोलतात असा आरोप भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला. मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्रामध्ये येऊन खोटं बोलतायत अशी टीका बोंडे यांनी केली आहे. सोयाबीनला 7,000 रुपये दर देणार असं वक्तव्य मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं. आम्हाला राज्य द्या, आम्ही तुम्हाला बजेट देतो आणि बजेट बघून आम्ही काम करतो. हे खोके वगैरे चालत नाही. डोकं पाहिजे याला चालवायला सरकार. ते डोकं आमच्याकडे आहे, खोके त्यांच्याकडे आहे आणि त्यासाठी तुम्ही बघा, आम्ही यशस्वी करून कर्नाटक दाखवलंय, आम्ही यशस्वी करून तेलंगणा दाखवलंय, यशस्वी करून हिमाचलला दाखवलं. एक दोन काहीतरी हिमाचलमध्ये कमी असेल, पण ते सुद्धा आम्ही डेफिनेटली 5 वर्षाच्या आत काही उरलं तर डेफिनेटली आम्ही करू. दिवसाच्या सभेमध्ये म्हटलं सोयाबीनला 7,000 रुपये क्विंटल भाव देऊ. खरगे साहेब, संपूर्ण कर्नाटकामध्ये 3800 रुपयापेक्षा सोयाबीनला भाव नाहीये. काँग्रेसचं सरकार आहे, फक्त 3800 रुपये क्विंटल भाव सोयाबीनला दिला जातोय आणि कर्नाटक सरकार खरेदी करत नाही. आणि म्हणून निवडणुकीमध्ये इथे येऊन तुम्ही खोटं बोलता आणि तिथे स्वतः आपल्या गावात 3800 रुपये भाव मिळतोय सोयाबीनला, तर तिथली चिंता करत नाही.